Hello students, welcome to the next part of the chapter halogen derivative. याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन मेथड जे आहेत हॅलो अरेंजच्या त्या फिनिश केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दोन प्रिपरेशन मेथड आपण पाहिल्या होत्या. पहिली प्रिपरेशन मेथड जे आहे ते आपण बेन्झिनचं हॅलोजनेशन करून त्या ठिकाणी आपण हे हॅलो अरेंज मिळवलेले होते. दुसरी मेथड जे आहे प्रिपरेशन त्यामध्ये आपण सँडमेयर रिॲक्शन बघितली होती. सँडमेयर रिॲक्शनमध्ये ॲनिलीनचा वापर करून आपण त्या ठिकाणी हे हॅलो अरेंज आहेत ते हॅलो अरेंज प्रिपेअर केले होते. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. तर केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करताना आपल्याला दोन रिॲक्शन त्यामध्ये स्टडी करायचे आहेत हॅलो अरेंजच्या. पहिली म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि दुसरी जी आहे ती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ह्या दोन रिॲक्शन आपल्याला पाहिजेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ही रिॲक्शन जे आहे ती आरिल हलाईडमधल्या फिनिश करणार आहोत. ठीक आहे. आरिल हलाईड याची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. रेझोनन्स जे आहे ते रेझोनन्स तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी कधी पॉसिबल आहे, इलेक्ट्रोफाईल त्या ठिकाणी कधी अटॅक करेल, तर हॅलो अरेंजमधली जी ॲरोमॅटिक सिस्टीम जी आहे ती ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिच होईल त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. रेझोनन्समध्ये आपण त्या ठिकाणी क्लिअरली पाहिलं होतं की अर्थ आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती जास्त राहते आणि येणारा इलेक्ट्रोफाईल हा त्या ठिकाणी अर्थ किंवा पॅरा पोझिशनला अटॅक करतो. हे आपण रेझोनन्समध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. तोच पॉईंटला धरून आपल्याला हे रिॲक्शन जे आहेत ह्या रिॲक्शन पाहिजेत. त्यामधली पहिली जी रिॲक्शन जे आहे ते हॅलोजिनेशन. कशाचं आपल्याला हॅलोजिनेशन करायचं आहे? आरिल हलाईड म्हणजेच हॅलो अरेंजचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशन करताना त्या ठिकाणी त्या रिॲक्शनमध्ये वापरलं काय जातं तर फेरिक साल्ट जे आहेत हे फेरिक साल्ट या रिॲक्शनमध्ये वापरले जातात हॅलोजिनेशनसाठी. हे फेरिक साल्ट जे आहेत हे त्या ठिकाणी काय असतात तर लेविज ॲसिड असतात आणि हे लेविज ॲसिड त्या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये काय करत असतात तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रोफाईल जे ते इलेक्ट्रोफाईल जनरेट करत असतात आणि नंतर त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन होते. सपोज आपण या रिॲक्शनमध्ये हे घेतलेलं आहे कंपाऊंड ॲरोमॅटिक सिस्टीम आणि ह्या ॲरोमॅटिक सिस्टीमला आपण CL अटॅच केलेलं आहे. एक्झाम्पल कसं झालं क्लोरोबेन्झिनचं. आता हे क्लोरोबेन्झिन जे ह्या क्लोरोबेन्झिनला आपण या फेरिक साल्ट बरोबर घेताना फेरिक साल्ट मी कोणता घेतो आहे FeCl3. थोडक्यात काय हा कॅटलिस्टचं काम करतो आहे. हा FeCl3 बरोबर आपण ज्यावेळेस ट्रीट करू इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 याचं क्लोरिनेशन करण्यासाठी आपण या ठिकाणी हा Cl2 मॉलिक्यूल घेतलेला आहे. आता ज्यावेळेस FeCl3 हा कॅटलिस्ट या बरोबर Cl2च्या मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस हा कॉम्प्लेक्स जो आहे तो तयार होतो. FeCl4 मायनस हा कॉम्प्लेक्स तयार होतो आणि Cl+ हा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. हा इलेक्ट्रोफाईल लक्षात घ्या. याच्यावरती एक क्वेश्चन जे होतं बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, CET असेल, नीट असेल किंवा JEE एक्झाम असेल त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की त्या रिॲक्शनमध्ये स्पेसिस जे आहे ते स्पेसिस कोणती फॉर्म होते. एखादी तुम्हाला रिॲक्शन दिली जाईल आणि त्यामध्ये त्या ठिकाणी स्पेसिस कोणती फॉर्म होते. मग Cl+ दिलं जातं, Cl- दिलं जातं किंवा Cl फ्री रॅडिकल दिलं जातं किंवा Cl2 मॉलिक्यूल दिलं जातं. मग या रिॲक्शनमध्ये स्पेसिस जे ती स्पेसिस कोणती इन्व्हॉल्व होते तर Cl+ ही स्पेसिस इन्व्हॉल्व होते. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. 2-3 एक्झाममध्ये मी हा क्वेश्चन जो आहे तो पाहिलेला आहे. Cl+ हा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो इलेक्ट्रोफाईल इथं प्रोड्यूस होतो आणि हा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो त्या ठिकाणी काय करतो आहे इथं सबस्टिट्यूशनमध्ये जातो. कुठल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये जाणार. आता हा Cl+ जो आहे प्रोड्यूस झालेला तो अटॅक करताना कुठं करेल एकतर ऑर्थो पोझिशन किंवा त्या ठिकाणी दुसरा म्हणजे पॅरा पोझिशन. ऑर्थो पोझिशनचा जो प्रोडक्ट जो आहे तो त्या ठिकाणी फॉर्म कोणता होईल ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन. हा Cl ॲज इट इज आहे तसंच राहणार. इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जास्त आहे म्हणजे काय प्रोड्यूस झालं ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन. त्यालाच आपण त्या ठिकाणी 1,2 डायक्लोरो बेन्झिन असं सुद्धा म्हणतो. नोमेनक्लेचर मी डिक्टेट करत नाही. दुसरा जो प्रोडक्ट आहे तो कोणता फॉर्म होईल इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं राहणार आहे तर पॅरा पोझिशनला सुद्धा असणार आहे. म्हणजे पॅरा पोझिशनचा जो प्रोडक्ट असेल तो कोणता फॉर्म होईल इथं IUPAC रूलप्रमाणे त्याचं नाव काय राहील 1,4 डायक्लोरो बेन्झिन त्याचं नाव राहणार आहे.
आता इथं ज्यावेळेस आपण क्लोरोबेन्झिनचं क्लोरिनेशन करतो इन प्रेझेन्स ऑफ EPCl3 फेरिक साल्टच्या प्रेझेन्समध्ये ज्यावेळेस आपण क्लोरिनेशन करतो त्यावेळेस आपल्याला एक ऑर्थोडायक्लोरोबेन्झिन आणि पॅराडायक्लोरोबेन्झिन हे 2 प्रोडक्ट मिळतात. पण आता यामध्ये मेजर आणि मायनर हा फॅक्टर राहतो. मेजर प्रोडक्ट कोणता आणि मायनर प्रोडक्ट कोणता याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला JEEला वगैरे विचारले जातात. तर मेजर प्रोडक्ट जर बघितला तर यामध्ये नेहमीप्रमाणेच त्या ठिकाणी हा पॅरा जो आहे तो पॅरा प्रोडक्ट त्या ठिकाणी काय राहील तर मेजर राहील. आता मेजर आणि हा मायनर त्याचं रिझन जे आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. इथं त्या ठिकाणी स्टेरिक फॅक्टर असल्यामुळे तो प्रोडक्ट जो आहे तो त्या ठिकाणी जास्त अमाऊंटमध्ये आपल्याला मिळत नाही. आणि इथं जर बघितलं तर स्टेरिक फॅक्टर जो आहे तो लेस आहे. बल्कीनेस कमी असल्यामुळे बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी नियर नसल्यामुळे इथं जो प्रोडक्ट जो आहे तो पॅरा प्रोडक्ट जो आहे तो मेजर अमाऊंटमध्ये मिळतो. हे एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यावरती एक क्वेश्चन विचारले जातात. जो तुमचा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो त्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमध्ये हे टाकलं जातं बघा. मेजर आणि मायनर प्रोडक्ट कोणता मेजर प्रोडक्ट मिळतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं आणि तो पुन्हा मेजर प्रोडक्ट पुढे कशाबरोबर तरी रिॲक्ट केलेला दाखवला जातो. मग या दोघांपैकी कुठला मेजर आहे आणि कुठला मायनर हे तुम्हाला डिक्टेट करता आलं पाहिजे. हा त्या ठिकाणी काय राहतो तर मायनर. कशामुळे तर हा जो Cl जो आहे तो येणाऱ्या न्यूक्लियोफाईल इलेक्ट्रोफाईलला इझिली इथं अटॅक करून देत नाही. पण इथं या केसमध्ये जर बघितलं तर हा पॅरा पोझिशनला एकमेकाच्या ऑपोजिट डिरेक्शनला याचा बल्कीनेस जो आहे किंवा स्टेरिक फॅक्टर जो आहे तो त्या ठिकाणी इकडं काहीसुद्धा इफेक्ट करत नाही. इथं शेजारच्या पोझिशनला मात्र त्याचा काहीतरी इफेक्ट राहतो. हे इलेक्ट्रॉन क्लाउड जे आहे ते इलेक्ट्रॉन क्लाउड येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला इझिली इथं अटॅक करून देत नाही. हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मेजर प्रोडक्ट जो आहे तो मेजर प्रोडक्ट कोणता राहणार 1,4-डायक्लोरोबेन्झिन किंवा पॅराडायक्लोरोबेन्झिन हा त्या ठिकाणी मेजर प्रोडक्ट राहतोय. रिॲक्शन जे आहे ते बॅलन्सिंग फॉर्ममध्ये इथं बघा ट्वाईस मॉलिक्युल्स आपल्याला घ्यावे लागतील. कशाचे क्लोरोबेन्झिनचे ट्वाईस क्लोरीनचे मॉलिक्युल घ्यावे लागतील. देन आपल्याला हे 2 जे आहेत ऑर्थोडायक्लोरो आणि पॅराडायक्लोरोबेन्झिन हे 2 प्रोडक्ट मिळतील. अलॉंग विथ दॅट ट्वाईस CHCl जे ते त्याच्यामध्ये बाहेर पडले. इथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला जातो क्लोरीनने हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेकंड रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्यामध्ये आपल्याला पाहिजे नायट्रेशन करताना आपण वापरतो काय तर नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजेच काय तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि आपलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे आहे ते आपण 2:1 प्रपोर्शनमध्ये त्या रिॲक्शनमध्ये यूज करतो. बरोबर. आता हे नायट्रेशन कॅरीड आउट करताना नायट्रेटिंग मिक्सचर जे आहे नायट्रेटिंग मिक्सचर आपल्याला ह्या हॅलो अरेन्जबरोबर ट्रीट करायचं आहे. मग आता हॅलो अरेन्ज जर बघितलं तर मी घेताना हा मॉलिक्यूल घेतलेला आहे क्लोरोबेन्झिन आणि या क्लोरोबेन्झिनचं नायट्रेशन करायचं आहे. मग नायट्रेशन करताना कॉन्सन्ट्रेटेड काय वापरावं लागेल नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड. आणि ज्यावेळेस आपण हे नायट्रेटिंग मिक्सचर या क्लोरोबेन्झिनबरोबर ट्रीट करू किंवा हीट करू त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट जे ते प्रोडक्ट 2 मिळणार आहेत. कुठले 2 प्रोडक्ट मिळतील तर एक अर्थो आणि दुसरा जो आहे तो पॅरा. ज्यावेळेस नायट्रेटिंग मिक्सचर जे आहे ते आपण ट्रीट करतो त्यावेळेस तिथं नायट्रो ग्रुप जो आहे तो नायट्रो ग्रुप प्रोड्यूस होतो आणि हा नायट्रो ग्रुप जो आहे तो नायट्रो ग्रुप ते एक अर्थो पोझिशनला जाईल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॅरा पोझिशनला जाईल. कारण की इलेक्ट्रॉन डेन्सिटी अर्थो आणि पॅरा पोझिशनला काय राहते हाय राहते. आता यामध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट एक आपल्याला प्रोडक्ट कुठला मिळाला 2-क्लोरो नायट्रोबेन्झिन आणि 1-क्लोरो 2-नायट्रोबेन्झिन हा एक प्रोडक्ट मिळाला आणि 1-क्लोरो 4-नायट्रोबेन्झिन हा दुसरा प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे. आता ह्या 2 प्रोडक्टमध्ये मेजर मायनर वरच्या प्रमाणेच मेजर आणि मायनर कोणता राहणार तर इथं स्टेरिक फॅक्टर आहे इझिली अटॅक करून देणार नाही नियर पोझिशनला. म्हणजे हा त्या ठिकाणी मायनर राहील आणि हा जो आहे पॅरा तो त्या ठिकाणी काय राहील तर मेजर राहील. हे लक्षात ठेवा. दोन्ही प्रॉडक्टमध्ये मेजर आणि मायनर. नायट्रेशन ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस NO2+ ही स्पेसिस प्रोड्यूस होते. लक्षात ठेवायचं आपण रिॲक्शन कोणते बघतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. NO2+ ही स्पेसिस प्रोड्यूस होते ज्यावेळेस आपण HNO3 आणि H2SO4 हे ट्रीट करतो आणि ही NO2+ स्पेसिस जे ती या
क्लोरोबेन्झिनमध्ये या क्लोरीनच्या अर्धो किंवा पॅरा पोझिशनला त्या ठिकाणी ही NO2 प्लस स्पेसिस अटॅक करते आणि हे दोन प्रोडक्ट जे हे दोन प्रोडक्ट त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळतात. एक म्हणजे अर्थो आणि दुसरा म्हणजे पॅरानायट्रो क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, किंवा आपण त्याला मग फर्दर म्हणू 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन आणि 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन ह्या दोन स्पेसिस त्याच्यामध्ये मिळतात. हे लक्षात ठेवा. मेजर आणि मायनर फक्त लक्षात ठेवायचं इथं. बाकीचं तुम्हाला रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन सॉल्व करता येतील. रिॲक्शनचं मिनिंग ते आपण बघितलं, प्रॅक्टिस आपण 11th स्टँडर्डपासून करतो आहे. सिम्पली रिॲक्शनचं मिनिंग कसं लिहिणार ते काय मी प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करत बसणार नाही. व्हेन क्लोरोबेन्झिन इज हीटेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर, किंवा तुम्ही फर्दर असं म्हणू शकता क्लोरोबेन्झिन इज हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. वी गेट हिअर 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन और 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन. हे तुम्ही त्या ठिकाणी डिक्टेट करू शकता. तुम्ही वर्डिंगमध्ये किंवा लँग्वेजमध्ये तिथं जरी मिनिंग लिहिलं तरी चालू शकते. ठीक आहे. नायट्रेशन रिॲक्शन लक्षात आले असेल. फक्त तिथं लक्षात काय ठेवायचं आहे, अर्थो आणि प्यारा हे प्रोडक्ट तिथं फॉर्म होतात. काही ठिकाणी आपण बघितलेलं आहे कन्फ्युजन असतं. काही मुलं त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये क्लोरीनची रिॲक्शन आहे, फेनॉलची नाही आहे. क्लोरीनची रिॲक्शन असल्यानंतर की इथं अर्थो आणि पॅरा प्रोडक्टच फॉर्म होतात. इथं त्या ठिकाणी 2, 4, 6 हे डेरिव्हेटिव्ह इथं फॉर्म होत नाही. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असेल. फेनॉलमधची रिॲक्शन इकडं याला लिहिली जाते, ॲनिलीनची रिॲक्शन इथं लिहिली जाते. इथं एक्झॅक्टली जर बघितलं अर्थो आणि पॅरा हेच प्रॉडक्ट इथं फॉर्म होतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचे नेक्स्ट रिॲक्शन जे आहे ते म्हणजे सल्फोनेशन. हे सल्फोनेशन जे ते कॅरेड आउट करायचं आपल्याला क्लोरोबेन्झिनचं किंवा आपल्याला अरिल हॅलाइडचं. तर हे सल्फोनेशन कॅरेड आउट करताना सल्फोनेशन म्हणजेच काय, तर याच्यामध्ये आपल्याला फ्युमिंग जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जे ते रिॲक्शनमध्ये यूज करायचं. हायली कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड जे हे आपल्याला अरिल हॅलाइड बरोबर ट्रीट करायचं आहे. आता इथं घेताना मी हा क्लोरोबेन्झिनचाच मॉलिक्यूल घेतो आहे. रिॲक्शन बुकमध्ये सुद्धा क्लोरोबेन्झिनचेच दिलेले आहेत. ह्या क्लोरोबेन्झिनला आपल्याला हीट करायचं आहे कशाबरोबर, तर H2SO4 बरोबर. फ्युमिंग कंडिशनमध्ये आहे ते. आणि हे फ्युमिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ज्यावेळेस आपण क्लोरोबेन्झिन बरोबर हीट करू त्यावेळेस या क्लोरोबेन्झिनवरती इलेक्ट्रोफाईल जो आहे तो इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो. मग इलेक्ट्रोफाईल कोणता अटॅक करतो, SO3H या सल्फरवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. लक्षात घ्या. हा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो क्लोरीनच्या अर्थो किंवा पॅरा पोझिशनला त्या ठिकाणी अटॅक करणार आहे. हे आता पुन्हा एक्सप्लेन करत नाही. हा क्लोरीन ॲटम ज्यावेळेस ॲरोमॅटिक सिस्टीमला अटॅच असतो त्यावेळेस तो रिंगला डिॲक्टिवेट करतो, पण पोझिशन डायरेक्ट करताना अर्थो आणि पॅरा पोझिशन डायरेक्ट करतो. कशासाठी, तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी. मग यामध्ये प्रॉडक्ट जे ते आपल्याला मिळताना 2 प्रॉडक्ट मिळणार. एक म्हणजे त्या ठिकाणी हे मिळेल SO3H ग्रुप कुठं जाईल, अर्थो पोझिशनला. आणि दुसरा प्रॉडक्ट जो आहे तो म्हणजे या ठिकाणी SO3H ग्रुप जो आहे, सल्फोनाईल ग्रुप जो आहे तो कुठं जाईल, तर पॅरा पोझिशनला जाईल. आता यामध्ये मेजर आणि मायनरने मी प्रमाणेच मेजर कोणता राहील, तर हा जो आहे तो मायनर राहणार आणि हा प्रोडक्ट जो आहे तो त्या ठिकाणी काय राहील, मेजर राहील. दोघांचं नोमेनक्लेचर काय राहील, तर हा त्या ठिकाणी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आपला, म्हणजेच 2 क्लोरो बेन्झिन सल्फ्युरिक ॲसिड हे त्याचं नोमेनक्लेचर असेल. हा प्रिन्सिपल आहे इथं. 4 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड हा त्या ठिकाणी मेजर प्रोडक्ट राहील. ठीक आहे. सल्फोनेशनमध्ये इलेक्ट्रोफाईल जो आहे तो इलेक्ट्रोफाईल SO3H हा इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. लक्षात ठेवा. या सल्फरवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि हा इथं अर्थो किंवा पॅरा पोझिशनला जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्या ठिकाणी काय करतोय, अटॅक करतोय. लक्षात ठेवा. सल्फोनेशन मिनिंग कसं डिफाईन करणार, वेन क्लोरोबेन्झिन इज heated with fuming concentrated H2SO4 it gives or it forms 2 chloro benzene sulfonic acid and 4 chloro benzene sulfonic acid.
ठीक आहे. सल्फोनेशन सगळ्या रिॲक्शन एकसारख्याच आहेत, त्याच्यामध्ये काहीसुद्धा आवड नाही. फक्त लक्षात आलं पाहिजे इलेक्ट्रोफाईल कोणता प्रोड्यूस होतो आणि तो कसा अटॅक होतो हे मुलांना बऱ्यापैकी येतं. पण काही मुलं काय करतात, तर हा हायड्रोजन ॲटम इथं राईट करतात, IH इथं राईट केला जातो आणि SO3H ग्रुप इकडे राईट केला जातो. मग ते कसं रट्टा मारल्यामुळे ती मुलं तशी करतात. लक्षात ठेवा, तर रट्टा मारायचं नाही. हा सल्फोनाईल ग्रुप जो आहे तो सल्फरवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इथून त्या ठिकाणी अटॅक केलं जातं इथं. लक्षात ठेवा. थोडक्यात म्हणजे इथला जो हायड्रोजन ॲटम असेल तो हायड्रोजन ॲटम या हायड्रोजन आणि कार्बन बॉन्ड जो आहे तो कशाला दिला जातो, या सल्फर ॲटममध्ये जे वॅकंट ऑर्बिटल असतं त्याच्यामध्ये हा ट्रान्सफर केला जातो बॉन्ड कम्प्लिटली, 2 इलेक्ट्रॉन. नंतर तिथं बॉन्ड जो आहे तो बॉन्ड फॉर्म होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढची रिॲक्शन आपल्याला बघायची फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. त्यामध्ये पहिली रिॲक्शन अल्कायलेशन. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन म्हणजेच काय, तर आपण याच्यामध्ये अल्काईल ग्रुप जो आहे तो बेन्झीन रिंगमध्ये इंट्रोड्यूस करतो, त्याला आपण फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन म्हणतो. आता अल्कायलेशन करताना या रिॲक्शनमध्ये आपल्याला कॅटलिस्ट जो आहे तो लेविज ॲसिड कॅटलिस्ट वापरायचा आहे. AlCl3 अनहायड्रस याच्यामध्ये वापरलं जातं. आता या अल्कायलेशन करताना सपोज आपण इथं क्लोरोबेन्झिन घेतलेलं आहे, ह्या क्लोरोबेन्झिनचं आपल्याला अल्कायलेशन करायचं आहे. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन आपण 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं ही रिॲक्शन आपल्याला पुढे ऑर्गॅनिक सेक्शनमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. फ्रिडल क्राफ्टचं अल्कायलेशन रिॲक्शन आणि असायलेशन 2 टाईप आहे त्याच्यामध्ये. आता ज्यावेळेस आपल्याला ह्यामध्ये क्लोरोबेन्झिनमध्ये अल्काईल ग्रुप इंट्रोड्यूस करायचं आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये दुसरी स्पेसिस घेताना हे अल्किल क्लोराईड जे आहे ते अल्किल क्लोराईड घेतलं जातं. मी घेताना इथं काय घेतलेलं आहे, मिथाईल क्लोराईड. आणि रिॲक्शनमध्ये हे मिथाईल क्लोराईड आणि हे क्लोरोबेन्झिन हीट करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. ज्यावेळेस आपण AlCl3 हा कॅटलिस्ट वापरतो त्यावेळेस AlCl3 हा Clला ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि AlCl4 मायनस हा कॉम्प्लेक्स तयार करतो आणि CH3+ हा इलेक्ट्रोफाईल प्रोड्यूस करतो आणि हा CH3+ जो आहे तो इलेक्ट्रोफाईल अर्थ किंवा पॅरा पोझिशनला इथं अटॅक करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, इथं आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार आहेत, पॉसिबल प्रोडक्ट. पहिला जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे हा अर्थो प्रोडक्ट मिळेल आणि दुसरा जो आहे तो या रिॲक्शनमध्ये आपल्याला पॅरा प्रोडक्ट मिळेल. पॅरा प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला हा राहील. दोघांचं नोमेनक्लेचर ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण काय म्हणतो आहे, टोलिन म्हणतो. 2-क्लोरोटोलिन आणि 4-क्लोरोटोलिन असं जरी म्हणलं तरी चालतं. किंवा आपल्या रूलप्रमाणे जर गेलो तर 1 आणि 2 हॅलोजनला प्रायोरिटी काय जाईल, फर्स्ट जाईल. 1-क्लोरो-2 मिथाईल बेन्झीन किंवा इथं फर्स्ट प्रायोरिटी याला 4th प्रायोरिटी जाईल. 1-क्लोरो-4 मिथाईल बेन्झीन असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि नेहमीप्रमाणे हा जो आहे तो मायनर प्रोडक्ट राहील आणि हा जो आहे तो त्या ठिकाणी काय राहील, मेजर प्रोडक्ट. वेन क्लोरोबेन्झिन इज हिटेड विथ मिथाईल क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 गिव्ज 1-क्लोरो-2 मिथाईल बेन्झीन अँड 1-क्लोरो-4 मिथाईल बेन्झीन असं त्या ठिकाणी सिम्पली तुम्ही त्याचा मिनिंग राईट करू शकता. आय होप रिॲक्शन समजले असेल. सोप्या रिॲक्शन आहेत, त्याच्यामध्ये काही लक्षात ठेवायचं नाही. फक्त इलेक्ट्रोफाईल महत्त्वाचं आहे, तिथं कोणता प्रोड्यूस होतं हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शननंतर पुढची जी आहे ते म्हणजे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. जे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येईल. तर सपोज ही तुम्हाला स्पेसिस जे तो दुसरी दिली CH3CH2Cl, त्यावेळेस तुम्हाला राईट करता आलं पाहिजे. किंवा इथं ब्रोमिन दिला तर त्यावेळेस तुम्हाला प्रोडक्ट असाईन करता आले पाहिजेत. रिॲक्शन फक्त ओळखता आली पाहिजे कुठली आहे, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन आहे. इथं AlCl3 दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे, तर इथाईल कॅटाईन फॉर्म होईल आणि हे इथाईल कॅटाईन कुठं अटॅक करेल, अर्थ आणि पॅरा पोझिशनला अटॅक करेल. ठीक आहे. देन पुढची रिॲक्शन जी आहे ती म्हणजे असायलेशन रिॲक्शन. असायलेशन म्हणजेच काय, बेन्झीन रिंगमध्ये आपल्याला असाईल ग्रुप जो आहे तो इंट्रोड्यूस करायचा आहे. असाईल ग्रुप कोणता राहतो, C+O आणि CH3 हा असाईल ग्रुप आपल्याला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे. या फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शनमध्ये सेम आहे, कॅटलिस्ट आपल्याला तोच वापरायचा आहे अनहायड्रस AlCl3 आणि त्याच्यामध्ये फक्त चेंज काय राहणार आहे, हा आपला सबस्ट्रेट आहे क्लोरोबेन्झिन
आणि याची रिॲक्शन करताना आपल्याला कशाबरोबर करायचे आहे तर ॲसिटाईल क्लोराईड CH3 C डबल बॉन्ड O आणि Cl. ज्यावेळेस आपण ॲसिटाईल क्लोराईडला आपण या क्लोरोबेन्झिनबरोबर हीट करू इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, त्यावेळेस आपल्याला या रिॲक्शनमध्ये जनरेट होणारा इलेक्ट्रोफाईल जो आहे तो कोणता प्रोड्यूस होईल, या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. लक्षात ठेवा, असाईल ग्रुप जो आहे तो असाईल ग्रुपमध्ये जो कार्बन ॲटम आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज पण अर्थ आणि पॅरा पोझिशनला काय होतं सबस्टिट्यूट होतो. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळताना आपल्याला 2 प्रोडक्ट मिळतील. याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे हा मिळेल C डबल बॉन्ड O CH3 आणि दुसरा जो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये हा ॲसिटाईल ग्रुप जो आहे तो कुठे जाईल तर पॅरा पोझिशनला C डबल बॉन्ड O CH3. हे 2 प्रोडक्ट या रिएक्शनमध्ये मिळतील. वेन chlorobenzene is heated with acetyl chloride in presence of anhydrous AlCl3, it gives 2 chloroacetophenol and 4 chloroacetophenol. मेजर मायनर नेहमीप्रमाणेच अर्थ पोझिशनला इथं काय स्टेरिक फॅक्टर मायनर आणि हा जो आहे तो त्या ठिकाणी काय राहील मेजर प्रोडक्ट राहील 4 chloroacetophenol. ठीक आहे. ॲसिटायलेशन आणि अल्कायलेशन, असायलेशन आणि अल्कायलेशन हे दोन्ही पण रिॲक्शन साध्या सोप्या आहेत. असायलेशन म्हणजेच असाईल ग्रुप आणि अल्कायलेशन म्हणजेच त्या ठिकाणी अल्काईल ग्रुप. एवढंच फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. या रिॲक्शन लगेच आयडेंटिफाय होतात. हे स्पेसिस फक्त दिसले आणि ॲरोवरती अनहायड्रस AlCl3 जर दिसलं तर लगेच त्या ठिकाणी रिॲक्शन कोणते डिक्टेट होतं आपल्याला. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन असायलेशन असेल किंवा अल्कायलेशन असेल त्याच्यावरती एक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला कुठेतरी एक्झाममध्ये विचारलेला दिसेल. कुठल्याही एका एक्झाममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी याच्यावरती क्वेश्चन फिक्स दिसेलच बघा. नीट असेल CET असेल किंवा तुमची JEE एक्झाम असेल किंवा थिअरीची एक्झाम असेल त्याच्यामध्ये कुठं तरी याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो फिक्स विचारला जातो. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन ते आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत म्हणून त्याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जातो. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शनवरती रिॲक्शन महत्त्वाचे. असायलेशन आणि अल्कायलेशन, असाईल ग्रुप इंट्रोड्यूस करायचा असायलेशनमध्ये, अल्कायलेशनमध्ये अल्काईल ग्रुप हा आपल्याला त्या बेन्झिन रिंगमध्ये इंट्रोड्यूस करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन जे आहे ते आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहेत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट रिॲक्शन जे आहे ती म्हणजे रिॲक्शन ऑफ हॅलोरन्स विथ मेटल्स. मेटल्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला सोडियम मेटल जो आहे तर सोडियम मेटलबरोबर या हॅलोरिनच्या रिॲक्शन करायचे. पहिली जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये वूड स्प्लिटिंग रिॲक्शन. याच्या अगोदर आपण वूड्स रिॲक्शन जे आहे ती बघितलेली आहे 11th स्टँडर्डमध्ये. तिथं आपण स्टडी केलेली आहे वूड्स रिॲक्शन. अल्केन बीटमध्ये आपण हायड्रोकार्बनमध्ये ती स्टडी केलेली आहे. वूड्स रिॲक्शन जे आहे ते वूड्स रिॲक्शन आणि वूड स्प्लिटिंग रिॲक्शन या दोन्ही पण रिॲक्शन जवळपास सारखे आहेत. वूडचं एक्सटेन्शन जे आहे ते म्हणजे वूड स्प्लिटिंग रिॲक्शन, वूड्स रिॲक्शनचं एक्सटेन्शन. आता वूड्स रिॲक्शनमध्ये आपण काय करत होतो तर अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड आपण ट्रीट करत होतो सोडियम मेटलबरोबर इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. इथं मात्र त्या ठिकाणी काय करायचं आहे वूड्स रिॲक्शन आणि फिटिंग रिॲक्शन, वूड्स फिटिंग रिॲक्शन यामध्ये एक जो आहे तो आपली स्पेसिस जी आहे तर याच्यामध्ये हॅलो ऑरेंज म्हणजे अरिल हॅलाइडची राहणार आहे आणि दुसरी स्पेसिस जी आहे ते अल्किल हॅलाइडची राहते. आणि ह्या 2 स्पेसिस आपण काय करतो आहे तर या सोडियम मेटलबरोबर इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर हीट करतो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कंपाऊंड फॉर्म होते त्या कंपाऊंड ते जे कंपाऊंड फॉर्म होते ते कंपाऊंड त्यालाच आपण काय म्हणतो सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि त्या रिॲक्शनला काय म्हणलं जातं वूड स्प्लिटिंग रिॲक्शन. ठीक आहे. थोडक्यात रिॲक्शनमध्ये आपल्याला घेताना एक जो आहे तो अरिल हॅलाइडचा मॉलिक्यूल घ्यायचा आहे. घेताना मी तो क्लोरोबेन्झिन घेतलेला आहे. देन सोडियम मेटल राईट करतो आहे नेहमीप्रमाणेच आपण जशी वूड्स रिॲक्शन राईट करतो आहे तसं. दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो कशाचा घ्यायचा आहे तर अल्किल हॅलाइडचा. मी या ठिकाणी हे मिथाईल क्लोराईड घेतलेलं आहे आणि याची रिॲक्शन करायची आपल्याला इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. हे ज्यावेळेस आपण हीट करू त्यावेळेस सेम वूड्स रिॲक्शनप्रमाणेच हा Cl आणि हा Cl म्हणजे थोडक्यात हे Cl ॲटम जे आहे ते बाहेर पडतील या सोडियम बरोबर कंबाईन होतील आणि ही जी फिनाईल रिंग आहे ती डायरेक्टली या CS ग्रुपला कनेक्ट होईल. म्हणजेच या
रिॲक्शनमध्ये आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट कोणता मिळेल, टोलिन हा प्रॉडक्ट मिळेल. म्हणजेच मिथाईल बेन्झिन जे ते मिथाईल बेन्झिन मिळेल. अलॉंग विथ दॅट TiCNaCl, त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, वूड स्प्लिटिंग रिॲक्शन. लक्षात घ्या, द रिॲक्शन ऑफ अरिल हलाइड अँड अल्किल हलाइड and sodium metal in a dry ether to give substituted aromatic compound is known as wood splitting reaction. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं काय आहे तर एक अल्काइल क्लोराईड आणि दुसरा मॉलिक्यूल आरिल क्लोराईड हलाइडचा, अल्काइल हलाइड आणि आरिल हलाइड, तो सोडियम मेटल बरोबर हीट करायचा आहे इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड फॉर्म होईल. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणलं तर वूड स्प्लिटिंग रिॲक्शन. ठीक आहे, वूड स्प्लिटिंग रिॲक्शनची आयडेंटिटी जी आहे ती याच्यावरून करायची. एक मॉलिक्यूल त्यामध्ये अरिल हलाइडचा असेल आणि दुसरा जर मॉलिक्यूल तिथं अल्किल हलाइडचा असेल तर ती रिॲक्शन कोणती असणार आहे, वूड स्प्लिटिंग रिॲक्शन. इथं कन्फ्युजन असतं बघा, त्याच्यामध्ये वूड्स रिॲक्शन ही वेगळी राहते, वूड स्प्लिटिंग रिॲक्शन ही वेगळी राहते आणि पुढची येणारे आपल्याला बघायची ती नुसती फिटिंग रिॲक्शन. या तिन्ही पण रिॲक्शन जे आहेत ते वेगवेगळे आहेत. बऱ्याच जणांना माहिती नसतं सोडियम मेटल म्हणला की वूड्स रिॲक्शन, तसं नाही. त्याच्यामध्ये ह्या तीन जे आहेत हे तीन टाईप पडतात. वूड्स म्हणलं की अल्किल हलाइड नुसतं, वूड स्प्लिटिंग म्हणलं की अरिल हलाइड आणि अल्किल हलाइड येतं, आणि फिटिंग रिॲक्शन ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत ती आपण बघूया. फिटिंग रिॲक्शनमध्ये काय राहतं तर ह्या फिटिंग रिॲक्शनमध्ये दोन्हीच्या दोन्ही स्पेसीज ज्या आहेत ह्या अरिल हलाइडच्या राहतात. इकडे मी क्लोरीन घेतलेलं आहे, त्याची रिॲक्शन कशाबरोबर केलीच तर सोडियम मेटल बरोबर, आणि इकडं सुद्धा त्या ठिकाणी काय राहणार आहे, हा क्लोरो बेन्झिनचाच मॉलिक्यूल राहणार आहे. हे दोन ज्यावेळेस अरिल हलाइड सोडियम मेटल बरोबर आपण हीट करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यावेळेस त्या रिॲक्शनमध्ये जे कंपाऊंड फॉर्म होतं सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक कंपाऊंड ते याप्रमाणे राहणार आहे. ठीक आहे, हे कंपाऊंड त्याच्यामध्ये फॉर्म होते बायफिनाइल किंवा डायफिनाइल म्हणलं तरी चालतं. फिटिंग रिॲक्शन ओनली अरिल हलाइड टेक्स पार्ट इन द रिॲक्शन, द प्रोडक्ट इज बायफिनाइल अँड द रिॲक्शन इज नोन ॲज फिटिंग रिॲक्शन. याच्यामध्ये आपल्या फिटिंग रिॲक्शनमध्ये दोन्हीच्या दोन्ही पार्ट जे आहेत हे दोन्ही पार्ट कशाचे असतात तर या अरिल हलाइडचेच पार्ट असतात, आणि त्याच्यामध्ये बायफिनाइल जे ते बायफिनाइल फॉर्म होतं, त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, फिटिंग रिॲक्शन. बघा दोन्ही पण रिॲक्शन सोपे आहेत, तिन्ही पण रिॲक्शन सोपे आहेत. वूड्स रिॲक्शन ते आपण डिटेल्समध्ये स्टडी केलेलीच आहे, यासुद्धा टॉपिकमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. सुरुवातीला हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये अल्किल हलाइडच्या रिॲक्शन ज्यावेळेस आपण बघितलेलं आहे त्यावेळेस ही रिॲक्शन बघितलेली आहे, वूड्स रिॲक्शन. पुन्हा एकदा मी सांगितले, वूड्स रिॲक्शन म्हणलं की दोन्ही मॉलिक्यूल अल्किल हलाइडचे. वूड्स फिटिंग रिॲक्शन म्हणलं की एक मॉलिक्यूल अरिल हलाइड, दुसरा मॉलिक्यूल अल्किल हलाइड. नुसती फिटिंग रिॲक्शन म्हणलं की त्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल जो आहे तो कशाचा राहतो, अरिल हलाइडचा, आणि दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो सेमच राहतो, तो सुद्धा अरिल हलाइडचाच मॉलिक्यूल राहतो, आणि त्याच्यामध्ये फॉर्म होतं ते म्हणजे बायफिनाइल जे ते बायफिनाइल त्या रिॲक्शनमध्ये फॉर्म होतं. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो आहे, फिटिंग रिॲक्शन. आय होप या रिॲक्शन तुम्हाला समजले असतील. याच्यामध्ये जर काही समजलं नसेल, शंका असतील तर त्या मला नंतर विचारल्या तरी चालतील. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन जे आहे ते कोणत्या बघितलेली बघा. पहिली रिॲक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेली ते म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिली आहे, आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये फर्स्ट रिॲक्शन जे आहे ते हॅलोजिनेशन आपण पाहिलेलं आहे. हॅलोजिनेशनमध्ये फेरिक साल्ट वापरतात, हे फक्त लक्षात ठेवा. आर्थो आणि प्यारा हे प्रॉडक्ट मिळतात. मेजर मायनर कोणते आहेत हे तुम्हाला ओळखता येईल, स्टेरी फॅक्टर सांगितलेलं आहे. दुसरी रिॲक्शन बघितली आपण ती नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शनमध्ये नायट्रेटिंग मिक्सचर वापरलं जातं, NO2+ ही स्पेसिस प्रोड्यूस होते, हे एक तिथं लक्षात ठेवा. मेजर मायनर प्रोडक्ट तुम्हाला डिक्टेट करता येईल. नेक्स्ट रिॲक्शन आपण बघितली ती म्हणजे सल्फोनेशन. याच्यामध्ये SO3H+ हा इलेक्ट्रोफाईल जो तो इलेक्ट्रोफाईल प्रोड्यूस होतो, हे फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये वापरताना आपण फ्युमिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जे ते रिॲक्शनमध्ये वापरतो. त्याच्यामध्ये मेजर आणि मायनर प्रोडक्ट जो आहे ते तुम्हाला डिक्टेट करता येईल. सल्फोनेशन नंतर आपण नेक्स्ट रिॲक्शन बघितली ती म्हणजे
फिडलक्राफ्ट रिॲक्शन. फिडलक्राफ्ट रिॲक्शनमध्ये अल्कायलेशन आणि असायलेशन ह्या दोन रिॲक्शन आहेत. अल्कायलेशन म्हणलं की अल्कायल ग्रुप बेन्झीन रिंगमध्ये इंट्रोड्यूस करायचा इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट AlCl3 आणि असायलेशनमध्ये असाईल ग्रुप जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे बेन्झिल ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस करायचा. कॅटलिस्ट हा सेमच राहतो. अर्थ आणि पॅरा प्रोडक्ट दोन्हीकडे फॉर्म होतात. मेजर मायनर तुम्हाला डिक्टेट करता येतो त्याच्यामध्ये. तिसरी जी नेक्स्ट रिॲक्शन बघितली रिॲक्शन विथ मेटल्स. सोडियम मेटलची रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये दोन रिॲक्शन आपण बघितल्या फिटिंग रिॲक्शन आणि वूड स्पिटिंग रिॲक्शन. फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे वूड स्पिटिंग रिॲक्शन म्हणलं की त्याच्यामध्ये प्रोडक्ट जे आहेत ते वूड स्पिटिंग रिॲक्शन म्हणलं की एक तुमचा मॉलिक्यूल जो आहे तो कशाचा राहतो अरिल हलाइड आणि दुसरा जो आहे तो अल्किल हलाइड. फिटिंग रिॲक्शन म्हणलं की दोन्ही मॉलिक्यूल कशाचे राहतात अरिल हलाइडचे राहतात. ठीक आहे. थँक्यू.